श्री स्वामी समर्थ. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. आज तुमचे आणि माझे सर्वांचे खूप सारे दोष हे नाहीसे होणार आहे, कारण स्वामींनी हे त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. जर स्वामींचे गुण वर्णन केले तर आपले अनेक पापांचा नाश होतो. आज आपण असाच काही एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव पूर्ण आपण बघा, कारण हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती आज शहारे उभे राहणार आहे. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. स्वामी काय, स्वामींची सेवा काय, स्वामींची सेवा कशी असते, मला काही एक माहीत नव्हतं. पण म्हणतात ना, माणसांना ज्यावेळेस आपण खूप दुःखामध्ये असतो, अडचणीत असतो, त्यातून काहीतरी मार्ग मिळवण्यासाठी आपण काहीतरी धडपड करत असतो. असंच मीही करत होते, कारण आमची जॉईंट फॅमिली होती. माझे जाऊबाई, सासू सासरे सर्व काही एकत्र, आणि आमचं घरामध्ये अजिबात पटत नव्हतं. सर्व लोड माझ्या मिस्टरांवरती होता. आमचा व्यवसाय होता, मिस्टरांवरती सर्व हे होता, आणि आमचा व्यवसायामध्ये फार नुकसान झालं. जवळपास 30 लाखाचं आमचं नुकसान झालं. त्यामुळे माझे मिस्टर हे खूप डिप्रेशनमध्ये गेलं होतं. दुसरीकडून लोन उचलला, तेथून ते लोन उचलून आम्ही इकडे पैसे भरले. त्यामुळे खूप सारं कर्जही आमच्या डोक्यावरती झालं होतं. या सर्व टेन्शनमुळे माझ्या मिस्टरांचा BP हा खूप वाढू लागला होता. जवळपास खूप त्यांचा BP वाढायचा. खूप मला भीती वाटायची की त्यांना जर काही झालं तर काय करायचं, असं मला मनामध्ये यायचं. आणि माझी बहीण ही स्वामींची सेवा करत होती. मी तिला फोन केला की असं होतंय. त्यावेळेस तिने सांगितलं की तारक मंत्राचं तीर्थ दे, आणि आता कुठेतरी प्रश्न उत्तर करून हे घे, सेवा घे, असं तिने सांगितलं. त्याच वेळेस काय झालं की माझी जी मैत्रीण होती ती त्र्यंबकेश्वरला मीटिंगला जाणार होती. मग मी तिच्यासोबत जाण्याचं ठरवलं. पण म्हणतात ना, तिथे जाण्यासाठीही भाग्य लागतं. तिथे जर कोणाला जायचं असेल तर आपले खूप सारे दोष अगोदर कमी करावं लागतात, त्यावेळेस आपण तिथे जाऊ शकतो. मला देखील असंच झालं, जाण्याची खूप इच्छा, पण मला अचानक रात्री ताप भरला. इतका ताप, थंडी मला येऊ लागली. दुसऱ्या दिवशी पहाटेच जायचं होतं, पण रात्रीच ताप आला तर काय करायचं. मी म्हटलं, काही हो महाराज, कितीही परीक्षा हो, बघू, मला जायचंच आहे, असं मी ठरवलं. रात्री गोळ्या घेतल्या आणि सकाळी गोळ्या घेऊन आम्ही निघालो. खूप रडू येत होतं. कुठेतरी मार्ग मिळावा असं वाटत होतं. तिथे गेल्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा आम्ही तिथे गेलो, तिथे जेव्हा माऊली आल्या त्यावेळेस मला रडूच आवरत नव्हतं. मला कोणाच तरी आधार पाहिजे होता, काहीतरी मला बघायचं होतं. त्याच वेळेस काय झालं की माऊलींनी, मी खूप रडत होते आणि माऊलींनी सांगितलं की त्या ताईंना श्रीफळ द्या. असं जेव्हा सांगितलं, त्या सेवेकऱ्यांनी मला श्रीफळ आणून दिलं, आणि मग मला माऊलींचा आशीर्वाद मिळाला. तिथे प्रश्न उत्तर केले. त्यांनी तिथेच सांगितलं की तुमच्या देवघराला माशी लागली आहे. माशी लागले, तुम्हाला सर्वप्रथम देवघर बदलावं लागेल. तुमचे देवघर ही देव देखील खंडित झाले आहे, असं तिथे सांगितलं. मग आम्ही तिथूनच आम्हाला रुद्रयंत्रावरती 41 दिवस रुद्राभिषेक करून ते तीर्थ देण्यासाठी सांगितलं होतं. आणि मग घरी आलो, ते तीर्थ चालू केलं. मग त्यानंतर लगेचच देवघर बनवायला टाकलं. सर्व जे भंगलेले देव होते त्या सर्व देवांचं विसर्जन केलं. नवीन देव घडवले, सर्व आणलं, आणि 1 महिन्यामध्ये आम्ही देवघर देखील तयार केलं. देवघर देव्हारा व्यवस्थित केला. त्यानंतर माझी सेवा सुरूच होती. त्यांनी मला दुर्गासप्तशतीचे 14 पाठ, त्यानंतर नवनाथ पारायण देखील सांगितले होते. नवनाथ पारायण केले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या मिस्टरांचा BP हा नॉर्मल झाला. गोळ्याही चालू होत्या आणि BP ही नॉर्मल झाला. हळूहळू एक एक मार्ग निघू लागला. जे काही पैसे गुंतले होते ते काही भेटत नव्हते, पण व्यापारामध्ये आता चांगला नफा आम्हाला मिळू लागला होता. त्यामुळे एक एक प्रश्न मार्गी लागला होता. मिस्टरांचा देखील विश्वास बसू लागला होता की नाही, स्वामी आहे, स्वामींच्या सेवेने सर्व काही होतं. आणि ज्यावेळेस मी नवनाथ पारायण करायची त्यावेळेस म्हणतात ना की घरामध्ये अडचणी ह्या
खूप येत असतात. असंच माझ्या बाबतीत देखील झालं, कारण जेव्हा आपण काहीतरी चांगलं करतो त्यातून वाईट देखील काहीतरी घडत असतं. असंच झालं माझ्या सासूबाई माझ्याशी. जेव्हा माझं पारायण चालू केलं दुसऱ्या दिवशी खूप भांडल्या, कारण आमच्या सकाळचे जे वेळ असते कामाची ती वेळ ठरलेली असती. त्या वेळेचे पलीकड थोडं जरी हे झालं तरी खूप चिडचिड घरामध्ये होते आणि मला वाचनासाठी त्या दिवशी उशीर झाला म्हणून सासूबाई माझ्याशी खूप भांडल्या. त्यामुळे आमची खूप भांडण झाले. मला खूप रडू यायचं आणि मग मी रडता रडताच दुसऱ्या दिवशी पारायण करू लागले. पाठी लवकर उठली आणि प्रत्येक वाक्य वाचताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खूप सारे अश्रू निघत होते. मला खूप रडू येत होतं. त्यांचा एक एक शब्द मला आठवत होता, कारण त्या खूप विचित्र बोलल्या होत्या. देवाला देखील त्या बोलल्या होत्या, स्वामींनाही बोलल्या होत्या. त्याचं मला जास्त वाईट वाटत होतं. मला वाटत होतं की यांनी मला बोललं तरी काही नाही, पण माझ्या स्वामींना बोलायला नको होतं असं म्हणून मला खूप रडू यायचं. रडत रडत पारायण केलं. अक्षरशः जेव्हा मला 9 मुलं जीव घालायचे होते त्यावेळेस देखील त्यांनी मला प्रसादाला तूप देखील दिलं नाही आणि तू कसा स्वयंपाक करते ते बघते असं म्हटल्या. मी भाजी पोळी केली आणि मुलांना जीव घातलं. मला त्यांनी हरभरेही दिले नाही आणि तूपही दिले नाही. त्यावेळेस खूप रडू येत होतं की महाराज हे काय चालू आहे असं मला वाटत होतं. आणि स्वामी भक्तांनो, खरंच देवाच्या काठीचा आवाज येत नाही असं म्हणतात ना, तसंच आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंना प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांना इतक्या उन्हाळ्या लागल्या की त्या उन्हाळ्या थांबायचं नावच घेत नव्हतं. खूप भयंकर त्रास त्यांना होत होता. त्या हॉस्पिटललाही जाऊन आल्या पण काही एक फरक नव्हता. 5-5 मिनिटाला त्या याला जात होत्या, वॉशरूमला जायच्या, पण त्यांना भयानक त्रास होत होता. खूप त्या लोळू लागल्या होत्या. मला कळालं होतं की ही शिक्षा नवनाथांनीच दिली होती, कारण नवनाथांचं खूप कडक असतं हे मी ऐकलेलं होतं आणि आज मी अनुभवत होते. मला कळत होतं की यांना त्याच्यामुळं होत आहे, पण आम्ही बोलत नव्हतो, कारण माझं मन हे खूप दुखवलेलं गेलेलं होतं. त्यामुळे आम्ही लग्न झाल्यापासून माझ्या सासूबाईचे माझे आत्ताच भांडण झाले होते आणि एवढे कडाक्याचे भांडण कधीच झाले नव्हते. त्यामुळे देखील खूप वाईट वाटत होतं. मग माझ्या सासूबाई म्हणत होत्या की हिच्या देवामुळे झालं आहे असं म्हणायच्या. खूप बोलायच्या. 3-4 दिवस याच्यातच गेले. त्यांना भयंकर त्रास होऊ लागला. मिस्टर त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यानंतर डॉक्टरांनी सर्व गोळ्या औषध पुन्हा बदलून दिले, पण त्यांचा त्रास तरी देखील थांबत नव्हता. मग मलाच राहवलं नाही. मी त्यांना म्हटली की तुम्ही नवनाथांची माफी मागा, तुम्हाला बरं वाटेल, कारण नवनाथांचं खूप कडक असतं. महाराजांना तुम्ही खूप बोलल्या, ते तुम्ही बोलायला नको होतं. आणि स्वामी भक्तांनो, जेव्हा खूप त्रास होतो ना तेव्हा माणूस नक्की ऐकतो आणि त्यांनी ऐकलं आणि स्वामींनी त्यांना त्यांच्यापुढे नाक घासायला लावलं आणि त्यांच्यापुढे जेव्हा नतमस्तक झाल्या, माफी मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंना थोडं बरं वाटू लागलं आणि 3-4 दिवसात त्यांचा त्रास पूर्णपणे बरा झाला. त्यावेळेस मला हा खूप मोठा अनुभव आला होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, घरचं वातावरण हळूहळू व्यवस्थित होऊ लागलं आणि आमची जी काही आर्थिक परिस्थिती होती तीही सुधारू लागली. मिस्टरांच्या डोक्याचा ताणही कमी होऊ लागला. त्यामुळे सर्वांचा खूप विश्वास बसू लागला. आणि काय झालं की आम्ही जर देवपूजा वगैरे केली नाही तर कोणीच देवपूजा करत नाही. आणि असंच स्वामींचा हे होतं. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी मला नेमकं सकाळीच प्रॉब्लेम प्रॉब्लेम आल्यानंतर मला खूप रडू येऊ लागलं की आता माझे स्वामी तसेच राहतील. सर्वजण किती छान दुधाने दह्याने त्यांचा अभिषेक करेल आणि माझ्या घरातील स्वामी तसेच बसून राहतील. मला त्या देवाकडे बघितलं की खूप रडू यायला लागलं. मी खूप रडत होती. अक्षरशः मी सकाळपासून 12-1 पर्यंत खूप रडत होती की स्वामी, कसं तुम्ही बसले आहात. मला अश्रूच अनावर होत नव्हते, इतकी मी रडत होते की स्वामींचा आज अभिषेक नाही, काहीच नाही, स्वामींची सेवा नाही, म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. त्याच वेळेस काय झालं स्वामी भक्तांनो की माझे जे चुलत दीर आहे ते आमच्या घरी आले आणि म्हटले की वहिनी, तुमची मूर्ती पाहिजे आहे. मला काहीच कळेना की हे असे का बरं म्हणताय. म्हटलं माझी स्वामींची मूर्ती तुम्हाला कशाला पाहिजे. तर ते म्हणे आपल्या गावातील जे केंद्र आहे तिथे मूर्ती पाहिजे आहे अभिषेकसाठी, कारण स्वामींच्या याच्यावरती आज अभिषेक होतो आणि ते सर्वजण गुरुपद घेतात म्हणे. त्याच्यासाठी आपल्याला 2-3 मूर्त्या पाहिजे आहे, त्यातील तुमची मूर्ती आम्हाला न्यायची आहे असं म्हटले. मला खूप आनंद झाला. मी त्यांना म्हटलं देवघरात आहे, जा घेऊन जा. इतका आनंद झाला की मी इतकी कळकळ करत होते स्वामींच्या अभिषेकासाठी. आणि स्वामींनी बघा कसा चमत्कार केला. पूर्ण गावाने
त्या मूर्तीवरती अभिषेक केला. मी एकटी करण्याचा निश्चय होता की एकटी करल, पण स्वामींनी पूर्ण गावाकडून त्यांचा अभिषेक करून घेतला. स्वामी खरंच अंतःकरणापासून त्यांना जर हाक मारली ना, तर एखादी इच्छा बोलली ना, तर ते पूर्ण करतात. त्या दिवशी मला हा खूप मोठा स्वामींनी अनुभव दिला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असेच छोटे मोठे असंख्य अनुभव स्वामी मला देत गेले. तसा स्वामींवरचा विश्वास माझा दृढ होत गेला आणि खूप स्वामींवरचा विश्वास बसला. पण माझ्या घरच्यांचा आजही एवढा विश्वास नाही. ते नॉनव्हेज खातात. मी त्यांना खूप समजावून सांगते, पण ते ऐकत नाही. नॉनव्हेज करतात. आता जोपर्यंत त्यांची वासना होते तोपर्यंत त्यांनी करायला पाहिजे. आणि माझ्या जे जाऊबाई आहे त्यांना देखील, म्हणजे तिला देखील मी स्वामींची सेवा करायला लावली, पण ती देखील स्वामींची सेवा करत नाही. कारण तिला 2 मुली आहे आणि मुलासाठी ती प्रयत्न करत होती आणि मी तिला म्हणतो ते स्वामींची सेवा कर, आणि ती स्वामींची सेवा करायला लागली. तिला वाटलं की या सेवेने मला हे होईल, स्वामी मला मुलगा देतील असं म्हणून, आणि स्वार्थापोटी ती स्वामींची सेवा करू लागली. स्वामींची सेवा कशी करायची? 3 अध्याय 11 माळी जप करायची आणि ज्या देवाला जाईल त्या देवाला नवस बोलू लागली. मुलासाठी मला मुलगा होऊ द्या. नवनाथांचे पारायण केले, पण ते सर्व काही स्वार्थासाठी केले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, तिला प्रेग्नेन्सी राहिली. तिला प्रचंड विश्वास बसला की आता मला मुलगा होईल म्हणून. ती खूप हे होती, आता मी एवढं केलं म्हणे, स्वामींचं केलं, पारायण केले, सर्व करते, आता मला मुलगा होईल असा तिच्या खूप विश्वास होता. आणि ज्यावेळेस 3-4 महिने झाले, ज्यावेळेस चेक करायला गेलं, जिथे चेक केलं तिथे त्यांनी सांगितलं की मुलीचा गर्भ आहे. असं ऐकल्यानंतर तिला विश्वास बसला नाही आणि तिने दुसऱ्या डॉक्टरांनाही चेक केलं, तर दुसऱ्या डॉक्टरांनी तेच सांगितलं की मुलीचा गर्भ आहे. मी तिला म्हटलं की हे बघ, एक बाळ हत्या करू नको, राहू दे, जरी मुलगी झाली तर मी घेईल, आणि जर मुलगा झाला तुझ्या नशिबाने तर हे बघ, स्वामींना अशक्य काहीच नाही, स्वामी तुझी परीक्षाही बघत असतील, असं मी तिला म्हटले. पण तिने माझं काही एक ऐकलं नाही आणि तिनं ते ॲबॉर्ट केलं. ज्यावेळेस ॲबॉर्ट केलं त्यावेळेस मला प्रचंड दुःख झालं की तिने असं करायला नको होतं. कारण महाराज काहीही करू शकतात, मुलाचा मुलगीही करू शकतात, परीक्षा बघतात. तेव्हापासून तिने डायरेक्टच स्वामींचं करायचं सोडून दिलं. ती काही एक स्वामींचं करत नव्हती, स्वामींचं काहीच करत नव्हती. त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं की म्हणजे किती स्वार्थ माणूस असतो, की स्वार्थ असेल तर करायचं, जर स्वार्थ नसेल तर करायचं नाही, असं नसतं. भगवंताला तुमचा भावभक्ती हा महत्त्वाची आहे. किती भावनेने तुम्ही करता. स्वार्थासाठी जर तुम्ही काही करत असेल, माझा स्वार्थ साध्य होण्यापुरतं जर सेवा करत असेल, आता तुम्हाला असं वाटत असेल की मी ही सेवा करते आणि माझी ही इच्छा पूर्ण होणारच असं जर वाटत असेल, तर महाराज कधीही असं करत नाही. फक्त आपण जर कर्म करत राहिलं, आपण सेवा करण्याचं काम आपलं आहे, फळ द्यायचं की नाही द्यायचं हे त्यांच्या हातात आहे. असं कधीही कोणी म्हणायचं नसतं की आता मी हे करतोय म्हणजे ते माझं होणारच, असं नसतं. महाराजांची इच्छा असते त्यांना फळ द्यायचं की नाही द्यायचं. तेव्हापासून तिने सेवा सोडून दिली आणि आमच्या घरात आता मी एकटीच स्वामींची सेवा करते. माझे मिस्टरही करतात, कारण त्यांनाही स्वामींचा खूप अनुभव आला आहे. आज आमच्या घरातील वातावरण एकदम व्यवस्थित आहे आणि जे काही आमच्या आयुष्यात घडत आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे आज आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत. जेव्हापासून महाराज आयुष्यात आले तेव्हापासून एक जीवनाला वेगळीच दिशा मिळाली आहे. खूप आमचं जीवनामध्ये परिवर्तन झाले आहे. स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आम्हाला त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच देऊ नका. आमच्याकडून निरंतर तुमच्या चरणाची सेवा करून घ्यावी एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.